आता आपल्याला ही मका स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। मी दाखवते त्याप्रमाणे अगदी चोळून धुवायची आहे ही मका, म्हणजे याच्यातील धूळ माती वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल। मका भिजू घालून आज बरोबर 5 दिवस झालेले आहेत। तर या 5 दिवसात मी रोज याचं पाणी बदललेलं आहे आणि याच्यात दुसरं पाणी चांगलं ओतून हे असंच भिजू घातलेलं आहे। तर हे बघा, एकदम मस्त अशी भिजलेली आहे ही मका। तर आता ही मका स्वच्छ अशी 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। दररोज हे धान्य जोपर्यंत भिजू घातलेलं आहे तोपर्यंत याच्यातील पाणी बदलून याच्यात स्वच्छ पाणी ओतून ठेवायचं आहे, त्यामुळे याच्यातील वास अजिबात येणार नाही याचा। तुम्हाला जर वाटतच असेल की बाबा याचा वास खूप येतो एकदा धुवूनही, तर तुम्ही सकाळ संध्याकाळ असं दोन्ही वेळेस हे धान्य धुवू शकता। दररोज 4 दिवस 5 दिवस हे धुवायचेच आहे। अशा प्रकारे मका व्यवस्थित धुतल्यानंतर ती चाळणीत काढून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं याच्यातील पाणी नितळेपर्यंत अशीच ठेवून द्यायची आहे। मक्यातलं पाणी नितळलेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, घरामध्येच फॅनखाली एक कापड अंतरायचं आहे आणि या कपड्यावरती ही मका आपल्याला टाकून घ्यायची आहे। 3 ते 4 तास आपल्याला ही अशीच सुकवून घ्यायची आहे। तर पूर्णपणे वाळवून घ्यायची नाही, थोडीशी ओलसर असली पाहिजे। आता आपण ही मका मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे। तर हे बघा, हे अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे। तर आता हे जे पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत। पण ज्याने गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ भाकरी करताना चाळतो ना, त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर हे बघा, बरोबर एक पातेलं हे पीठ झालेलं आहे। तर हे पीठ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेते आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतून घेऊन हे पीठ आपण रात्रभर भिजू घालणार आहोत। अशा प्रकारे पिठामध्ये भरपूर असं पाणी ओतून घेऊन हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बरोबर 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी आपण जे पीठ भिजू घातलेलं होतं ते अशा प्रकारे तयार झालेलं आहे। तर याच्यावरती अशा प्रकारे पाणी आलेलं आहे, वर तुम्ही बघू शकता। तर हे पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे एखादा बाउल किंवा भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये याच्यातील हळूवार पाणी काढून टाकायचं आहे। मला पाणी मोजून घ्यायचं आहे। ह्या पातेल्याने मी पीठ मोजून घेतलं होतं, तर त्या पातेल्याने मी 7 पातेले पाणी ओतून घेणार आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। 3 चमचे तीळ टाकून घेणार आहोत व 2 चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे रवी किंवा चाटू किंवा लाटणं घ्यायचं आहे आणि ते एका हाताने सतत हलवत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला पीठ ओतायचं आहे। असं केल्याने आपल्या या पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही। तर पीठ आपलं शिजलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। आता आपण ह्या भातोड्या घालू। अशा प्रकारे तुम्हाला जशा हव्या आहेत लहान मोठ्या त्याप्रमाणे तुम्ही भातोड्या घालू शकता। डिटेल व्हिडिओ हवा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, व्हिडिओ मिळून जाईल।